वरून नाना पटोलेंना कानपिचक्या। महाविकास आघाडीमध्ये कुणीही छोटा किंवा मोठा नाही, प्रभारी चन्नीथल्लांची स्पष्ट भूमिका। रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांचं निधन। हैदराबादेत वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची मातोश्रीवर भेट। लोकसभा निवडणूक निकालानंतर सदिच्छा भेट। मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। म्हाडा बांधणार 3600 नवीन घरं। लोकसभेच्या निकालानंतर भाजप आता ऍक्टिव्ह मोडमध्ये, तर संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढण्याची शक्यता। नवी झेप घेण्यासाठी सज्ज होऊयात। शरद पवार गटाचा 10 जूनला मेळावा। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पवार गटाकडून टीजर रिलीज। वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलं। पालिकेच्या दुय्यम अभियंत्याच्या आशीर्वादानं इमारतींचं बांधकाम। यंदा 1,10,000 हेक्टरनं खरीपाच्या क्षेत्रात वाढ। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई विरोधात अनोखं आंदोलन, तर 4 दिवसांपासून कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये 2 गटात तुफान राडा। तलवारीनं मारहाण केल्यामुळे 3 गंभीर जखमी। गडचिरोलीत 6 कोटींचा धान घोटाळा, 2घांना अटक। न्यायालयाच्या आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। मे महिना ठरला पुणे मेट्रोसाठी मालामाल। 4,24,76,000 रुपयांचं उत्पन्न। आजपासून माथेरानची राणी 4 महिन्यांच्या सुट्टीवर। नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन पावसामुळे बंद। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर धोक्यात हरवलं। नयनरम्य दृश्य ठरतंय पर्यटकांसाठी आकर्षण।